आपण तयार करू, बेस्ट एकमेकांच्या एकात तुम्ही हे करा आणि वेगळे राहत सगळ्यात चांगलं. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं, दोघं वेगळे झाले. आणि हीच सगळ्यात महत्वाची कंडिशन आपल्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहे की तुम्ही इझिली वेगळे होऊ शकता, इझिली पार्ट ऑफ होता येतं. लग्न केल्यानंतर तुम्ही असे अडकलेले असता की तुम्हाला वेगळं होण्याची शक्यताच नाही, राहिलं तरी एकमेकाला त्रास देण्याची शक्यता वाढत जाते. सर, आपल्या केसेसमध्ये कौटुंबिक हिंसाचार किंवा डोमेस्टिक व्हायलन्स अशा काही केसेस आहेत का? म्हणजे माझ्याकडे एकच केस खूप चांगल्या पद्धतीने, मी तुम्हाला म्हटलं ना हंटिंगची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, तर हंटिंग हा प्रकार कुठपर्यंत माणसाला नेऊ शकतो हा अनुभव मी घेतला. एक आजीबाई होत्या, म्हणजे आजी म्हणजे साधारण एक 55 वगैरे बाई असेल तर आपण आजी म्हणायचं, आणि एक 60चा माणूस असेल, नुकताच रिटायर वगैरे झालेला. तर हंटिंगच्या माध्यमातून त्यांनी ह्या बाईंची आपली ओळख वाढवली. मग दोघांचे एकमेकाला मोबाईल एक्सचेंज केले वगैरे झालं. मग हळूहळू हाय, हॅलो, गुड नाईट, गुड इव्हिनिंग